कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता काय हवंय तुला? ही अशी का बघत गेली? मला भीती वाटते हिची. कधी काय करेल सांगता येत नाही. तुमच्या बेबीच्या पोटात दुखतंय का? हो, काल माझा बेबी खूप रडत होतं. मला वाटलं की तिला भूक लागलीये. मग तुम्ही आणलं का नाही त्याला हॉस्पिटलमध्ये? सॉरी, चुकलं माझं. मला वाटलेलं की भूक लागलीये त्याला. तुम्हाला कसं समजणार की त्याला भूक लागलीये? त्यांनी सांगितलं का तुम्हाला? बेबीज बोलू शकतात का? तेच तर, म्हणूनच तर मी तुमच्याकडे घेऊन आली आहे ह्याला. ठीक आहे, तुम्हाला सांगतो. जेव्हा जेव्हा हा रडेल तेव्हा त्याला दूध पाजायचं. आणि 1 मिनिट पकडा याला. त्याला असं कापड बांधायचं. द्या मला इथे. असं ठेवायचं. मग असं हे गुंडाळायचं बघा तुम्ही. आणि हे असं करून बेबीला कव्हर करायचं. म्हणजे बेबीला चांगली झोप पण येणार आणि बेबीला त्रास नाही होणार. हे घ्या. ओके, आता मी उद्यापासून नक्की करेन. काय हो? हा, काय खेळ चालला तुमचा? डॉक्टर 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 आम्ही एकमेकांना सांगतोय की बाळाची काळजी कशी घ्यायची. ओ बनी महाराज, आम्ही मोठे आहोत ना इथे बाळाची काळजी घ्यायला. चला आता लॉन मध्ये जा आणि वेगळं काहीतरी खेळा. चला चला पळा लोक. बाय बाय आई. बाय. बाळ येणार आहे म्हणून किती आनंदित बघा. बाळाची काळजी कशी घ्यायची ना हे डिस्कशन चालू होतं यांचं. बस तुम्हाला माहिती आहे का, चिनू मनू जेव्हा लहान होत्या ना तेव्हा त्यांना नेहमी माझ्या पाठीवरती बसून खेळायला आवडायचं. एक बसली की दुसरी रडायची, दुसरी बसली मग परत ही रडायची. मग मी शेवटी ठरवलं की दोघींना पाठीवरती बसवायचं आणि मग गरभर घोडा 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 खेळायचं. मी तुम्हाला सांगतोय ना, आपल्या घरी ना परत असे घोडे धावणार आहेत. सगळीकडे कसा असा आनंदी आनंद होणार आहे. कशा मला नाही वाटत असं काही होईल. म्हणजे मी आता जे तुम्हाला सांगेन त्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हेच खरं आहे. वसुंधरा, काय बोलायचं तुम्हाला? मला कळत नाही नक्की काय सांगायचं तुम्हाला. आकाशराव, तनया प्रेग्नंट आहे. व्हॉट? वसुंधरा, काय बोलताय तुम्ही? हो, आणि मला हे आजच कळलं. कसं शक्य आहे? मला इतके दिवस डाऊट होताच. तिचं घरात कसंही वावरणं, पिझ्झा खाणं, रूममध्ये एक्सरसाइज करणं, सगळंच खूप विचित्र होतं. आज बाबा आले होते तिला भेटायला, तिच्याशी बोलायला. समजवत होते, ओरडत होते. इतकंच नाही तर विशाखा मॅमला सुद्धा या सगळ्या प्रकरणाविषयी कल्पना आहे. तनया प्रेग्नन्सीचं नाटक करते हे समजलं मला त्यांच्या बोलण्यावर. नाही वसुंधरा, मला काय वाटतं काहीतरी गडबड झाली असेल. नाही म्हणजे मी तुमच्यावरती अविश्वास दाखवत नाहीये, पण कदाचित काहीतरी ऐकण्यामध्ये समजण्यामध्ये काहीतरी घोळ झाला असेल. नाही आकाशराव, मी माझ्या कानांनी ऐकलंय सगळं. आणि तनया त्यांना फोनवर हे सगळं सांगत होती हेही मी ऐकलंय. दोघी माहिले की मिळून नक्की काहीतरी गडबड करते. आणि आता एक एक गोष्ट मला कळत चालली. काय कळलंय तुम्हाला? तनयाने घरी जो पिझ्झा मागवला होता ना त्याच्यात तो मेसेज दिला होता, रेस्ट इन पीस. आणि हे सगळं एक गुंड करत होता. त्याचा तनयाला वारंवार फोन येत होता. ब्लॅकमेल करत होता तो तिला. आणि पूजेच्या दिवशी त्यांनी पैशाची मागणी केली होती. तो पैसे घ्यायला आपल्या घराच्या बाहेर आला होता. आणि म्हणूनच तनया पूजेमधून उठून बाहेर गेली त्या माणसाला भेटायला. त्याला तिने चेक दिला आणि चलाखीने बाहेरच्या बाहेरच परतवून लावलं. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आणि त्याचा पाठपुरावा करत मी त्याच्या मागे गेले म्हणून मी पूजेला नव्हते.
तेव्हा याच माणसाचा मी पाठलाग करत होते. जेव्हा मी बोलायला म्हणून त्याच्याकडे गेले तेव्हा अचानकच एका ट्रकने त्याला उडवलं आणि तेव्हा त्याने मरताना मला लकीचं नाव सांगितलं. ट्रकने ज्या माणसाला उडवलं त्यांनी लकी हे नाव लिहिलं आणि त्या माणसाचं विशाखा आणि तनया या दोघींची कनेक्शन. ह्याचा अर्थ लकी, विशाखा मावशी, तनया हे सगळे एकत्र या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. जर लकीचं खरंच या सगळ्याशी काही कनेक्शन असेल ना तर आपण त्याला भेटायला पाहिजे. त्याला भेटल्यावर आपल्याला नक्की काहीतरी क्लू मिळेल. आणि एक मिनिट वसुंधरा, हे बघा, हे सगळं खूप रिस्की आहे आणि त्या माणसाची सावली सुद्धा मला तुमच्या जवळ नको. आणि लकीचं जाऊ द्या, तर आता आपल्या घरची आहे ना, ती एवढं मोठं खोटं कसं बोलू शकते आपल्या सगळ्यांना? दिस इज अनबिलिव्हेबल. माझा विश्वासच बसत नाहीये. तने हे कसं करू शकते? त्याने असं सगळं वागते आकाशराव कारण तिची आई तिला ड्राईव्ह करते. आणि विशाखा मॅम असं का वागतात हे मलाच कळत नाही. एक्झॅक्टली. या सगळ्या बाबत आपल्याला अखिलला अलर्ट करायची गरज आहे. आणि फक्त अखिललाच नाही तर घरच्या सगळ्यांनाच. ए बाहेर निघाला? हो हो. कुठे? येतो ना, आलोच, जाऊन येतो. पण कुठे? आई हॉस्पिटलला चालू आहे, पहिली सोनोग्राफी आहे. थांब, मी पण येते, मला पण बघायचे. हो आई, आज कशाला? आज तर रुटीन चेकअप आहे. आज नको, आजची सोनोग्राफी इम्पॉर्टंट नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही पुढच्या वेळेस या. तुमची दगदग होईल हो. आई तुम्ही आराम करा. चल आपण जाऊ ना. अगं नाही होणार दगदग, मला राहवत नाहीये ग. आणि पहिली सोनोग्राफी आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू डॉक्टरांचं ऐकत नाहीस, मग मला लक्ष नको घालायला. आणि ह्याच्यानंतर मी जातीने लक्ष देणार आहे हिच्याकडे. हा औ मी आले जर. थांब. मी काय घोडं मारले? मी पण येतो ना. आजोबांना पण सर्व कळायला पाहिजे. काय मी तर म्हणतो, भास्कर तू पण चल 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 चल. नाही नको बाबा, तुम्ही जाऊन या, मला थोडी कामं आहेत, मी थांबतो इथेच. मी आले जरा मोबाईल वगैरे घेले. आलो मी, गोळी खाऊ देतो. बरं लवकर या, मी बाहेर गाडी लगेच काढतो. लगेच लगेच ये चल. माय गॉड, आई आता सोनोग्राफी बघतील आणि त्यांना कळेल की माझी प्रेग्नन्सी फेक आहे. माझ्या पोटात तर बाळ नाहीये. हे त्यांना समजल्यावर ते काय करतील? नाही नाही नाही, माझं आणि मम्माचं आता काही खरं नाहीये. मला याआधी मम्माला सांगायलाच हवं. पण इथे नको कोणी ऐकलं तर. मी बाहेर जाऊन सांगते. हा, बाहेर जाऊन कॉल करते. बोल बच्चा. मम्मा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अखिल, आई बाबा सगळे माझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये येतात. मग आता त्यांना कळेल ना माझी प्रेग्नन्सी फेक आहे. मला खूप भीती वाटतेय. बच्चा डोंट पॅनिक. हे बघ, तुला काहीही होणार नाही आणि कुणाला काहीही कळणार नाही, कळलं? हाऊ इज इट पॉसिबल? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.